नमस्कार मित्रांनो. आज सर्वप्रथम या पुष्पात आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांनी जवळपास 96 पुष्प गुंफलीत. त्यातलंच हे माझं 57वं पुष्प. मी सर्वप्रथम बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, राणी झलकारी, खाजा नाईक यांच्या स्मृतीला उलगुलान आणि कृतज्ञता होतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले थोर साहित्यक डॉक्टर गोविंद गारे, आवारी गुरुजी, बाबुरावजी मडावी व अन्य महाराष्ट्रातल्या साहित्यकांनी ज्या आदिवासींसाठी योगदान दिला त्यांच्यासाठी, त्यांच्या स्मृतीस मी नमन करतो आणि महाराष्ट्रातील सर्व साहित्यक, विचारवंत, क्रांतिकारक यांना कृतज्ञतेचा नमस्कार करतो. मित्रहो, सर्वप्रथम उलगुलान एक आदिवासी साहित्यिक चळवळ ही महाराष्ट्रात अल्पावधीतच फार प्रभावीपणे ती अगदी कानाकोपऱ्यात, ग्रामीण भागात आणि खेड्यापाड्यात पसरली. ज्यांनी जे काम केलं, जी चळवळ उभी केली, त्या प्राध्यापक माननीय सखारामजी डाखोरे सर यांनाही मी वंदन करतो. खरं तर आजचा माझा विषय आमची शेती, माती, निसर्ग आणि माझ्या कविता हा माझा विषय आहे. मित्रहो, मी काय फार मोठा साहित्यकार, फार मोठा कवी नाही, पण ज्या निसर्गात राहतो, ज्या मातीत राहतो, ज्या ठिकाणी माझे हात काम करतात किंवा कुठल्या पदावर आहे, शेतीच करतो आणि त्या शेती मातीच्या कविता, त्या शेती मातीची महती काय असते, मी ती तुमच्या पुढे बोलण्याचा एक विचार व्यक्त करणार आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रातला आदिवासी मुलूक हा तसा ग्रामीण आहे. अतिशय कणखर देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, दगडधोंड्यांच्या कडाकपारीच्या महाराष्ट्र देशा या गोविंद गरजांच्या ओळी आहेत. आणि म्हणूनच आपण पश्चिम महाराष्ट्रापासून तर विदर्भ असो, चांदा असो, गडचिरोली असो, या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे आपले आदिवासी बांधव त्या ठिकाणी वास्तव्यात आहेत. आणि त्यांचं केवळ काय आहे, तर त्यांचा केवळ व्यवसाय शेती आहे. आज आपण थोडेफार शिकलो असेल, कोणी नोकरीला असेल, कोणी शहरात असेल, पण त्यांची नक्की मातीकडे ओढ आहे, हे टाळून चालणार नाही. ते जेव्हा ते गावात येतात तेव्हा ते मातीकडे बघतात आणि आपल्या निसर्गाकडे बघतात आणि त्यावेळेस त्यांचा हुंदका दाटून येतो. अशा वेळेस ती कितीही जरी लांब असले, अगदी पाश्चात्य देशात जरी असले नोकरीनिमित्त, तरी त्या मातीचा समरस, त्या मातीची मर्दांगणी आणि ती मातीची टिळा त्यांच्या कपाळी लावल्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही. हा अनुभव आहे. आणि म्हणूनच ज्या मातीत जेव्हा मी शेती कसतोय, ज्या मातीशी जेव्हा मी समरस होतोय, किंवा मीच होत नाही तर अनेक आपले बांधव आहेत. मी जसं सांगितलं का अगदी सह्याद्रीचा पर्वत असो, तिकडं पश्चिम महाराष्ट्र असो, किंवा तिकडं महाराष्ट्राचा नागपुराचा किंवा पूर्व विभाग असो, गडचिरोली असो, चंद्रपूर असो, विदर्भ असो, या ठिकठिकाणी सातपुडा असो, या ठिकाणी आपले आदिवासी आहेत. आणि त्या आदिवासींचं ज्या ज्या ठिकाणी ज्या शेतात पिकतंय आणि खरं म्हणजे ते खातात आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका असते. म्हणजे आज कितीही मोठी जरी पिकं झाली, पण शेती मातीतलं पीक हे आपलं पोट भरणार आहे आणि ते आदिवासींचं आहे. मित्रहो, आदिवासींची एकच नीती आहे का जेव्हा तो पहिल्यापासून इथं मूळचा रहिवासी आहे, तो जन्माला आला, तेव्हा सगळ्यात अगोदर त्यांनी काय केलं असेल,
तर आपल्या मातीला वंदन केले, आपल्या मातीची पारीख केली आणि आपल्या मातीत काय उगवणार आहे ह्या त्यांनी पिकवायला सुरुवात केली. आणि तिथूनच त्या मातीतून जे उगवतं ते पोटाला आपल्या लागतंय. आणि ते शेतीत जे पीक असतंय, ते शेती मातीतलं जे धान्य असतंय ते आपल्याला पोटासाठी ते अख्खं जगच चालतंय, जगच असतंय. पण सगळ्यात अगोदर आदिवासी माणूस हा सगळ्यात अगोदर पोटाची काळजी घेतोय आणि नंतरच बाकीच्या गोष्टींकडे ओढतोय. म्हणून जे शेती मातीतलं म्हणजे आपण जे सांगतोय का आत्तापर्यंत मी मगाही सांगितले का आत्तापर्यंत याच्यावरती अनेक साहित्यकांनी, अनेक विचारवंतांनी अतिशय चांगले विचार मांडले. अतिशय कवी असो, साहित्यिक असो, विचारवंत असो, अगदी शेतकरी असो. आज तुमच्यासमोर मी एक सर्वसाधारण मजूर शेतकरी आलेले आहे. म्हणून माझ्याकडे फारच भांडवल आहे किंवा मी फारच तुम्हाला काही देणार आहे अशातला भाग सोडा. पण एक बात आहे, जेव्हा हे हात जेव्हा कष्टाने बळकट होतात आणि हे होतात तेव्हा मनातल्या भावना दाटून येतात. काय सांगावं. किंवा म्हणूनच आपण जर समजा मी या सह्याद्रीच्या पट्ट्यात राहतो तर या सह्याद्रीच्या पट्ट्यातली आमची शेती काय हो? नागली, भात, वरई, उडीद, कुळीद. आणि याला कधी किडही लागत नाही. आणि ज्याला आम्ही कणसरी सांगतोय तिला कधी किडही लागलेली नाही. आणि ती शेती इथं पिकवतोय आणि ते शेतीवर आमची उपजीविका करतोय. आणि ती पिकवण्यासाठी आमची जमीन तरी कशी आहे? डोंगर दऱ्याची आहे. डोंगर दरीची, उताराची, माळ रानाची अशी ती आमची जमीन आहे. आणि त्या जमिनीत जेव्हा आम्ही नांगर हाकतोय आणि त्या जमिनीत आम्ही जेव्हा कष्ट करतोय तेव्हा ते कष्ट करता नांगर हाकता सहज ओळी आठवून जातात कवितेच्या. त्या सहज कुठून येत नाही त्या. माझ्यासारखा कवी जेव्हा नांगर हाकलतोय, चालतोय, तेव्हा बाकीचे लोक विचार करतात, अरे तू काय माले, अरे तुझ्या अवताला आज तुम्ही म्हणे बैलांना किती नावं ठेवली तीच काही कळत नाही. आणि माझं तेच वास्तव आहे. कारण यावर्षी गेल्या 2-3 वर्षात मित्र जसं निसर्गाने अतिशय घातक वातावरण झालं. इथं निसर्गाची बेछूटपणे तूट होते, वनवय लागतात, डोळ्या देखत झाट तुटली जातात. वाटतंय का जसं चिपको आंदोलन झालंय असं आपणही चिपकावं का? ही आज दयनीय परिस्थिती आहे. आणि अशा शेती मातीत जेव्हा कष्ट करतोय हा आदिवासी असो किंवा आपण असो, पण जेव्हा करतोय तर तो खऱ्या अर्थाने कष्ट करतोय. काय कष्ट करतोय? जेव्हा अवताला आमची सारखी आम्ही अनेक पाहिले का जी भाषा आहे मराठी भाषा आहे. मी मराठी भाषेचा फार मोठा विद्वान नाही, पण मराठी भाषेतले शब्द कुठून आले असतील? मी सांगतो की आतापर्यंत मोठमोठुले साहित्य संमेलनं होतील, अनेक गोष्टी होतील, तिथं मोठ्या अलंकारिकच भाषा पाहिजेत. काय आमच्याकडे काही नाही हो. आमच्याकडे कंची भाषा आहे. आम्ही जेव्हा 4 चौघ येतो आणि जेव्हा शेतावर नांगर हाकलतोय ना तेव्हा आमच्याकडे काय असतं हो? जात्याचं पीठ आणि त्या दऱ्याचं मीठ. जात्याचं पीठ म्हणजे भुजा आणि त्याच्यात फक्त मीठ टाकायचं आणि मग आमच्या कविता ऐकायच्या. हे अलंकारिक शब्द नको, हे एकदम चांगले शुद्ध एकदम गणगणित. जी ढोबळ मनाची जी शब्द आहेत ना, जेव्हा त्यांचा पगडा हे करतोय ना, सहज एखाद्या मित्राच्या तोंडातून जेव्हा शब्द निघतोय ना तो मराठी भाषेचा अलंकार ठरत असतोय. आणि मग अरे हे शब्द कुठून आले? आनंद वाटतोय. सलाम आमच्या भाषेला, मराठीला सलाम. तेव्हा तो मराठीतला बाणेदार शब्द होत असतोय. आणि म्हणूनच ज्या आमच्या शेतमातीतल्या कविता आहेत, जे शेतमातीतलं साहित्य आहे, त्यापेक्षा आम्ही मोठं काय म्हणावं? त्यालाच आम्ही भावूक होतोय. आमचं भगत गाणं सांगतोय ना, कुठे आली त्याला बुद्धी? कधी शिकलेला नाही. हे एक मौखिक आहे. आणि त्या मौखिक वातावरणात जेव्हा तो गाणं सांगतोय तर तेव्हा त्यांनी कधीच कर्नाटक इकडचं तिकडचं कधी बिचारा गेला नसेल व. आजही बहुतेक भगत आहे तर पायीच फिरतात, गाडीवर सुद्धा फिरत नाही. त्याला जर कुठं जर देवाची सुपारी दिली तर तो पायी चालतोय. आणि म्हणून मी सांगतोय का ज्या निसर्गात आम्ही जे देव मानतोय ते निसर्गातले 33 कोटी कंचे देव आहेत. तुम्हाला मी एक माझ्या कवितेतून सांगतो. माझे कवितेचं पहिलं नाव आहे मोहाची म्हणजे खरंच ज्या मोहाचं झाड आहे ते आम्ही त्याला देव मानले आहे. आणि जे निसर्गात जे झाडं आहेत ना ते झाडं आमचे निसर्गातले 33 कोटी देव जे असतील तर त्याच्यात आम्ही बघतोय, ते झाडांमध्ये बघतो. आज बघा ना, हेदेचं झाड असेल, कळंबाचे झाड असेल,
अनेक झाडं आहेत, अनेक झाडं आहेत, इतके कोटी झाडं आहेत. मग त्यांना पाय पुजावं नाही तर कुणाला पडावं. आणि म्हणून मी माझ्या कवितेत, माझी एक कविता आहे ती तुम्हाला मी पहिली सादर करून दाखवतो. त्या कवितेचं नाव आहे मोहाची. मोहाची अर्थात आदिवासी माणूस हा थकल्यानंतर हा थोडीफार घेत असतो. आत्ता या तुमच्या याची वाईन त्याची वाईन, याची विस्की त्याची विस्की, मोहाचं कधीच नाव आलेलं नाही. रोखठोक बोलतो पण खरा बोलतो. आणि म्हणून माझी मोहाची कविता ऐका का. माझ्या कवितेचं नाव आहे मोहाची. निसर्गात आमचे 33 कोटी देव आमचे ओळखीचे. निसर्गात आमचे 33 कोटी देव आमचे ओळखीचे. वृक्षामधला देव त्यात मोहाचे झाड नवसाचे. बघा, ते आपलं नवसाचं झाड असतं. दिवसभर काम करून लय आलाय भंग. दिवसभर काम करून लय आलाय भंग. घोटभर घेतो मोहाची, क्षणात बदलतो रंग. जर काड्याने घोटभर घेतली ना, रंग बदलतोय, त्याचा लगेच भंग जातोय. फूल घेतो बोठावर, मोहाचं फूल असतंय ते फूल नाही, ते फूल पडतंय ते वेगळं, आणि जेव्हा तो धारेची पाडतोय आणि ते फूल घेतोय ना ते वेगळं. तर फूल घेतो बोठावर विस्तवाची झाक उठे. फूल घेतो बोठावर विस्तवाची झाक उठे. खात्री झाली फुलाची मगच मारत असे जटे. जर खात्री झाली दाद्या थांबत नाही. घरातून बाहेर याची त्याची तळमळ होती. पण काय करतोय मग हा? काही रोज घेत नाही. कधी कधी औषध म्हणून 2 थेंब घेतो. कधी कधी औषध म्हणून 2 थेंब घेतो. रीतसर घेतली म्हणजे कधी कधी पितो. कधी कधी पितो. हा, रीतसर घेतली का कधी कधी पियाची. पण काय होतंय, त्याच्याकडे लय भांडवल असतंय, त्याचे लय ओळखीचे पाहुणे असतात, इकडनं ये तिकडनं येतो. मग त्यात असं होतं, शहरातला साहेब मोठा सूटबुटात येतो. शहरातला साहेब मोठा सूटबुटात येतो. दारू नाही पीत म्हणे, मोहाची लपवून पितो. दारू पितच नाही म्हणे, पण मोहाचं जर फुल असेल तर औषध म्हणून म्हणे घोटभर घेणंच बुवा. ही त्याची युक्ती असते. का शहरातला साहेब मोठा सुटाबुटात येतो. दारू नाही पीत, मोहाची लपूनच पितो. मोहाची पितो तेव्हा त्याला येतो राग. मोहाची पितो तेव्हा त्याला येतो राग. जेव्हा जास्त झाली तर मग होतो वाघ. जर जास्त झाली तर वाघ होतोय. मग कुणाचंच ऐकत नाही, दारू घाबरत सुद्धा नाही. हे काय आहे? हे काय आहे? हे वास्तव्य आहे. जेवढा राग येईल तेवढाच प्रेमही उत्पन्न होईल. सगळ्या गोष्टी होतील. मला कोणाचा तिरस्कार करायचा नाही आणि मला कुणाला नावही ठेवायचं नाही. पण सत्य परिस्थिती आहे. ज्या खेड्यात राहतोय, ते पाड्यात राहतोय, जे समोरचं वातावरण पाहतोय, तो आम्ही आमच्या कवितेत टिपतोय. थेंब थेंब घेता याची सवय जास्त झाली. काय होतोय का पहिला औषध म्हणून थेंब थेंबच घ्यायचा, पण थेंब थेंब घेता याची सवय जास्त झाली. मोहाची नाही म्हणून देशी जवळ आली. मग कधी कधी आता मोहाची दारू रोज राहते का हो घरात? औषध पुनवलं, सणावार आलं, पण जी एखादी फुलाची बाटली कुठेतरी ठेवायची ती संपली का आता मिळालीच नाही, तर मग गडिया चालला आता देशीवर. मग देशी. मग थेंब थेंब घेता याची सवय जास्त झाली. मोहाची नाही म्हणून देशी जवळ आली. व्यसनापायी गळ्यात यांनी घातली आता माळ. व्यसन झाला, घरातली माणसं बांधतात, लय व्यसनी झाला, याची डोकं लाव त्याची डोकं लाव. मग 4 चौघं जण भेटतात आणि सांगतात, दादा अरे सुशेटीची तुझी वाट लागली, पोरा सोरा शिकायचे आहेत, काय करशील? मग गडी 4 चौघं जण सांगतात आणि मग कोणाच्या तरी नादी लागतो आणि हा गळ्यात माळ घालून ठेवतो. काही घालायची काहीही गरज नाही, पण कुणाच्या तरी सांगण्यावरून तो मग चालूच राहते त्याची. काय म्हणजे व्यसनापायी आता याच्या गळ्यात माळ आली. 4 चौघं घेऊन म्हणजे गळ्यात माळ आली. मग गळ्यात माळ आल्यानंतर मग याचा काय तुम्हाला माहीतच आहे. आपल्या ग्रामीण भागात काय आहे का 4 चौघे घेऊन कुठंच बसतो टाळ. मग 4 चौघे जण आहे, चला आता बंगस देवाचीच भक्ती करू आपण. अरे हे निसर्गात देव आहे, याची भक्ती कर. दगडगोट्यांची बस्ती आपले संतांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, पण तो फरकच पडत नाही. आणि मग जे आईवडिलांची भक्ती कर, जी चांगली समाजात माणसं आहेत, ज्यांची चांगले विचार आहेत, त्यांचे अनुकरण कर. आणि आपण कधी देवच बघितला नाही, जो डोळ्याला दिसतोय देव, त्याचीच भक्ती करत नाही, तो कुठल्या देवाची भक्ती करतो?
मला याच्यातून कोणाच्या भावना खरंच दुखवायच्या नाही. एक चांगले विचार, मी ज्या निसर्गाला गुरु मानतोय, मी त्याची जी भक्ती करतोय, तर मी झाडाची आणि निसर्गाची भक्ती करतोय. मग आता पुढं बघा कशी काय. गावात काही म्हणत मोठा झाला संत, गळ्यात माळ घालतोय. गावात काही म्हणत मोठा झाला संत, पुराण वाचून याने संस्कृतीचा केला अंत. पोथी पुराण वाचायचा मग. आता पोथी पुराण कसं आहे, काय आहे ते आपल्याला माहिती आहे. मग कधी कधी असायची घरी मोठी शिकार. कधी कधी आपला आदिवासी माणूस असतोय, शिकार म्हणजे बुवा प्राणीच मारणं अशातला भाग नसतोय. पण शिकार म्हणजे आपण नदी नाल्यात जातोय, खेकड मासा हा आपला खाण्याचाच भाग आहे, त्याच्यात काही नवल नाही, ती शिकारच आहे. मग अशा वेळेस कधी कधी घरी असायची मोठी शिकार, अधूनमधून मन याचे देत असे होकार. कधी कधी असायची घरी मोठी शिकार, अधूनमधून मन याचे देत असे होकार. वाडवडील याचे एकदा वर्षातून येती, वाडवडील याचे एकदा वर्षातून येती, कावड्याच्या रूपाने पितृपक्षाला भेटती. खरं सांगा, कुठल्या भागात काय म्हणजे कुठल्या प्रांतात काय रीत आहे काय नाही, पण आमच्या भागात ही रीत आहे. आम्ही पित्राला आहे ना, काही पित्राला टाकतात, काही आखातेले टाकतात, अक्षय तृतीयेला घास टाकतात कावळ्यांना. पण ते कावळं आपलं आडील वडील येतं, ते लय मोहाची थोडीशी टाकतोय. काही नदीचा खेकड मासा आणला म्हणजे तो घास टाकायचा त्याच्यावर. मग हा माळ करायचा, तेव्हा जीव तळमळायचा गड्याचा. तिच्या आईची गमत. आज तर आडवडीला आलं तर आपण तर असं होऊन बसलोय, काय करणार. म्हणजे कधी कधी असायची घरी मोठी शिकार, अधूनमधून मन याच्यात येत उकार. वाडवडिलांच्या एकदा वर्षातून येतो, कावळ्यांच्या रूपाने पितृपक्षाला भेटतो. खेकड मासे घरात भांड्यात असती गावठी, खेकड मासे घरात भांड्यात असती गावठी, घरावरती घास टाकतो, फुलाशी असते पावटी. आणि मग एक पावटीत भरून ठेवायचा. अरे सण आला, संपली तरी घास टाकतोय तेव्हा. आणि घास टाकतोय तेव्हा आपण त्या घरावरती अगदी आगेरी असेल, आदिवासी भागाची एक रीत आहे का, जे वेळेस त्याचा दसक्रियावधी होतो 13वा येतो, आणि 13व्याच्या वेळेस 5 कोशा घरात बसवायची लहानली, आणि मग आगेरी टाकायची. आगेरी टाकायला वाडवडील लपून म्हणजे काही का नाही, पण घरातला असायचा. तर ते कितीही चांगलं घरातलं भोजन असलं किंवा खाद्य असलं तरी 4 डवरी याचे सांगतात. मग ते पोशाव काही ठेवलाय का, काही एखादी पावटी थोडाफार. आणि मग ती पावटी जी आहे, ते पावटीतलं 2 थेंब का नाही ते कपात ओतायचे आणि ते टाकायचे. तर आपण ज्या आपली रीतिरिवाज किंवा मी जे बोलतोय का, आपली शेती माती या कशा निगडीत आहे त्याच्याशी का आहेत. तर ज्या शेतात आपण काम करतोय का, आपण थकतोय, आणि थकल्यानंतर त्याचा भंग जाण्यासाठी सगळेच घेतात असत नाही, ठराविक माणसं, पण त्याच्यात तो घेतो. आणि त्या विचाराच्या याच्यात कधी काळी पाऊस जास्त पडतो. आजची परिस्थिती अतिशय भयानक आहे मित्र. आज मी ठिकठिकाणी बघतोय का आपली शेती इतकी धोक्यात आहे. जिला कणसरी म्हणून जी आपण शेती पिकवतोय ना, आणि ती वरच्या पाण्यावरची शेती, ती आपली पोट भरायची शेती, तुम्ही कितीही बागायत करा, पण वरच्या पाण्यावरची जी आपली धरती मातेची शेती आहे ती भयानक आहे हो. तिचे 4 दाणे दिसले ना खळ्यावर, 4 दाणे जर खळ्यावर दिसले तर ते 4 दाण्यात माणसाचं मन रमतंय ना. ते तुमचं बागायत शेतीत जरी तुम्हाला कितीही पैसे आले ना, तिच्यात रमत नाही. मी माझ्या शेतीत आता शेती जरी निघाली, फक्त गवत आणि 4 झाडं आहेत मोहाची, तरी ते माळ रानावर गेल्यानंतर ना ते एक हुरूप निर्माण होतोय का, हा माझा दगड, हे माझं झाड, याला मोहर आलाय, याला फुलं आलेत का नाही, अरे तिथला काय सादड आहे का, ती दगड आहे का. त्या दगडावर जरी क्षणभर बसलो ना, तरी ते वैभव आणि ती शेती माती, ती एक वेगळा आनंद असतोय. त्याच्यात माणूस किती दुःखात जरी असला तरी तिथं ज्या भावना असतात
त्या फार एक वेगळा आनंद, सुखदुःखाचे आनंद ते देऊन जातात. आणि अशी आज शेती आपण हिच्याकडं, नागलीच्या शेतीकडं इकडं तिकडं आता आपण कानडोळा केला आहे. आपण एक जिला जास्त पैसे येतील नगदी ज्याला आपण म्हणतो त्या शेतीचे मागं लागलो. पण आज जरी किती जरी केलं का आपण भुजणी करतो. आपली आदिवासींची परंपरा आहे. आता आपली भुजणीला सुरुवात होणार आहे. आदोर भुजणार आहोत, नागलीसाठी दाढ करणार आहोत, एखादी पोपडी करणार आहे वरईसाठी. ही जेव्हा आपण शेती करतो, जेव्हा निसर्ग बहरतो, तर ती शेती, त्या शेतीत जो आनंद असतो तर ती काय सांगावं. तर त्या शेतीसाठी आपण इतके कष्ट करतो आणि इतके कष्ट करताना सुद्धा आपल्याकडून हातातून ते पीक एक पाण्या वाचून जाते. एक पाण्या वाचून, एक कुठून तरी वळीव आला ना तर आपण नजर लावतो, आयलं आज तेच बाजूनी पाणी गेला, ह्या बाजूनी पाणी नाही आला. इतकी मेहनत करतोय. आपली कमाई कुठं असते का जेव्हा हिरवी शेती दिसते, जेव्हा हिरवी शेती दिसते तेव्हा आपण आपले खरोखर का तेव्हा आपलं समाधान होतं आहे. तुम्हाला माहिती आहे आता थोड्या दिवसांनी शिमगा येणार आहे. शिमगा, ते शिमग्याला काय करतोय आपण वर्षभर शेती केलेली जेव्हा पोटा पाण्याचा हे करतोय आणि थोडासा बियाणा राहतोय. आता पोती आली तेव्हा कांडकी भदाड अजूनही काही घरात काही लोकांचे आहेत. मी आता मध्यंतरी गेल्यानंतर त्याच्यात आपण ते पसभर बियाणं ते ठेवून देतोय. आणि इकडं होळी जळाली का होळीला नवस घेतोय, पाया पडतोय. ते होळीचा मन असतंय का काय ही जे थोडंसं शेती आहे, जे बी आहे, जे धान्य आहे, ते बियाणं म्हणून मी पुढच्या वर्षी मी तुला ठेवतो आणि पुढच्या वर्षी माझी चांगली शेती खुलून दे, चांगलं पिकू दे, चांगलं वैभव येऊन दे, सुखदुःख जाऊन दे. अशी आपण त्या अग्नीला वाईट विचार जळून दे, ही आपली आदिवासींची भावना असते. त्यावेळेस तो नाश करतोय आपण, तो खुलून बघतो. आणि त्याच वेळेस जे धान्य असते तर मग कोणी पावरी असेल, कोणी ढोलनाच असेल, कोणी काय करत असेल, जे सोंगय आहेत ते आपले देव आहे. त्यांच्यात आपण काय करतोय, एक भावना व्यक्त करतोय, एक आनंद व्यक्त करतोय. आदिवासी माणूस असा आहे का जो कलेचा इतका उपासक आहे, इतक्या त्याच्याकडे कला आहेत. तर त्या कला त्याच्या इतक्या, मी जसं माझ्या एखाद्या कवितेत सांगितलं का याच्या कला असती जाम आणि पहाटाचा करतो खांब. म्हणजे त्या ज्या त्याच्या कला आहेत तो इतका अवरितपणे, इतका माणुसकीने, इतका तो माणसात येऊन ते वेळेस सुखदुःख विसरतो. आणि होळीच्या वेळेस जी ज्येष्ठ असतील, लहान असतील, लहान मोठी माणसं असतील, त्याच्याची इतका आलिंगन घालून तो भेटी घेतो. आणि ते भेटीत काय करतो का आज भेटलो, जगलो, वाचलो, निसर्गाने जर हे केला आणि धान्याचा जर पुरवठा झाला तर पुढच्या वर्षी पुन्हा होळीला येऊन आपणच असा आनंद करू. आणि म्हणून जी शेती आपली आहे, जी माती आहे, जी शेतीत आहे, जी माती आहे, त्याच होळीचा आपण माती कपाळाला लावतोय. खोटं नाही सांगत. मी यावर्षी एक अनुभव सांगतो तुम्हाला. मी अक्षरशः शेती करतोय, मला नागर आखता येते, आवणी करता येते, सगळं कामं करतोय. यावेळेस पाऊस अगदी कमी पडला. जी रोपं टाकली ती रोपं पण राहून गेली. आणि ती रोपं राहून गेल्यानंतर आवायचं बाकी, आवणीच राहून गेली. म्हणजे आवायची जी गोष्ट होती ना ती आवणी खरंच राहून गेली. आणि शेवटच्या क्षणी जेव्हा पाऊस पडत नव्हता, चिखलात होतो, तर ती आवणी करताना काय होतंय का आवणी कशी करावं लागते. तर जेव्हा आवणी झाली थाईनी मला हाक मारली, अरे देवचंद ये इकडं. म्हणला काय आई. त्या बैला आण सांग, बैला आण. मी बैला आवनातून खरंच रस्त्यावर उभी केली. आज सांगा आपण 2-3 महिने चिखलात एवढा राबलो, कष्ट केली, पायाला वसळा पडली. आणि त्या बैलांचाही टिळा लावला, मातीचा चिखलाचा, आणि माझ्याही लावला.
आज सांगा घरी खीर करू. मला उगाच भाषण द्यायचं नाही, जी खरी परिस्थिती आहे ती सांगायची आहे. मी भाऊक झालो. टिळा दिला बैलांची माझी. आणि म्हणून जेव्हा आवनी सुरू होती, ती आवनी कशी असते मी त्याच्यावरही आवनीची एक कविता सांगतो तुम्हाला. जेव्हा आवनी चालते तर ते वेळेस जो चिखलाचा मातीचा शेती मातीतली जो मातीचा टिळा, तो रात्रभर जो टिळा होता ना, तो मी झोपून इकडून तिकडं फिरायचो ना, तर आजचं आपलं काम संपलं. आणि म्हणून मी तो टिळा लावल्यानंतर मी इकडनं या कुशीवर त्या कुशीवर असं झोपत राहिलो. आणि मनाशीच दिवसभराची एक कविता सुचली. उठलो आणि एक कविता लिहिली. ती कविता आवनी नावाची कविता, ज्याला लावणी सांगतात काही भागात, काही भागात आवनी सांगतात, ती आवनी कविता मी एक तुम्हाला सादर करतो. माझ्या कवितेचं नाव आहे आवनी. आऊत चालले शेतात हाती कासरानी मुठ्या, आऊत चालले शेतात हाती कासरानी मुठ्या, वहीत याचे पारोंब्याचे असती दगड गोट्या. काही दगडा राहतात माळ रानात. आऊत चालते शेतात हाती कासरानी मुठ्या, वहीत याचे पारोंब्यात असती दगड गोट्या. नागलीवरही भात रोप आदोर दाढीचे, नागलीवरही भात रोप आदोर दाढीचे. आवनी चाले शेतात वाट म्हणजे आवनी चाले शेतात वाट म्हणजे चिखला असत शेतात, दांड याचे हाताचे. याच्या नांगरणीत असे उभ्या आवनात चिखल, याच्या नांगरणीत असे उभ्या आवनात चिखल. कारभारीन आवती आहे तरच आता शेत पिकेल. आणि तेच वेळेस जेव्हा आवनी करतो तेव्हा इतका सोसाट्याचा वारा असतो, पाऊस 90° कोणात पडतो. आणि मग अशा वेळेस ज्याला आपण भूत्या सांगतोय, म्हणजे कधी कधी हवा इतकी येते का डोक्यावरचा घोंगडा उडवून येते. मग अशा वेळेस काय होतं, चक्रा मारित असतो सोसाट्याचा हा भूत्या, त्याचा आवर घालण्यास याच्या 100 युक्त्या. मग त्याला आवर घालायचा असतोय तेव्हा त्याला आपण 100 युक्त्या करतोय. 4 महिन्याचा याचा रात्रंदिवस पानकाळा, 4 महिन्याचा याचा रात्रंदिवस पानकाळा. दांड मेंढ याच्या पायी शेत लावतो लळा. बघा, 4 महिन्याचा पानकाळा, कितीही जरी पाऊस असला तरी आपण शेतात जातोय. शेतात जाऊन आपल्याला चैनच पडत नाही. कुठं बांध फुटणार, कुठं रोप वाहून जाणार, पावसामागं काय होणार, तरी आपण जातोयच त्या ठिकाणी. आवतामागे राहून बैलाची जाते धोळी, आवतामागे राहून बैलाची जाते धोळी. वळण फिरण्याचे येते मगच मारतो आरोळी. वळणावर आपण आरोळी मारतोय. काय असेल, मोत्या मनश्या काय बैल असेल, पण आरोळी मारतोय. शेतात असतं आदोर आणि 4-5 दाढी. आवनी करती माणसं मुठाशी भरतो खांदाडी. आणि शेतात याचे 4-5 दाढी किंवा आदर असतोय. आणि तेच वेळेस आपण त्यावेळेस मुठाशी खांदाडी भरतोय आणि जी माणसं असतील त्यांच्या मागं नेऊन टाकतोय. तर मित्रो, ही आपली शेती आहे. शेतीचा माझा एकच आहे का कालांतराच्या काळाच्या ओघात आज तरुणाई आहे, तरुणाई इतकी बिंबल्स झालेली आहे का त्यांना काम होत नाही. कुणी कंपनीत धावाड्यात येत होतो, कोणी काय करत होतो, कुणी काय करतो. पण जे पूर्वजांनी शिकवलं, जी शेती करायची आहे ती शेती आधुनिक, आज जर आपण तांत्रिक पद्धतीने काय होईना, पण आपली जी आदिवासींची जी शेती आहे ती जर तुम्ही केली, तिला फार चांगले दिवस येतील, फार चांगले. आज भयभीत वयाची पाळी आली, पाऊस पडत नाही, जंगल तुटते. जंगलासाठी सगळे पुढारी पिढारी आहेत ना, हे सगळे फक्त मतासाठी येतात. मत येते, कुठल्याही पक्षावर विश्वास माझा अजिबात नाही आणि विश्वास ठेवूही नका. ही विनाकारण आपल्या सगळ्यांचा इतका वापर करून जातात आणि बढाया मात्र त्यांच्या इतक्या असतात का ते त्यांची जी बढाई असते तर ते काय सांगण्यात नाही. आपण आम्ही सगळं ऐकतो. आणि म्हणून जी आपली माती आहे, जी शेती आहे, त्या शेतीत हे करायला पाहिजे. खरं तर
मला खरंच म्हणजे तुमच्याशी बोलताना किंवा हे करताना मी फारच मोठा कवी आहे अशातला भाग नाही, पण ह्याच जर कविता जर आमचे देवदत्त चौधरी असतील, आमचे भावेश बागुल असतील, देवदत्त चौधरींचा म्हणजे पहाडी आवाज, काय शब्द, काय गाणं त्यांचा, काय विनोद, म्हणजे त्यांची ती आळवणी आहे. एक चांगला कवी आहे, आदर आहे त्या माणसाबद्दल. आणि आमचा भावेश वा इतका कविताय करतो आणि त्याचा अफलातून आवाज असतोय. किती काय काय कवी सांगतील, इतके कवी आहेत. आज मधुचंद्र भुसारे असतील, रवी बुधर असतील, हा जो महाराष्ट्रातला तुकाराम धांडे असो कुणी असो, हा जो गोतावला आहे, फरक एवढाच आहे का कविता करतोय पण मला ते आवाज किंवा बाकी ती एक कला आहे. आणि ती कला आमच्या काही कवींना आहे. त्या कवींना पण माझा सलोट. आज इतकी एक एक कविता त्यांची असते ना, फिरत असते ना, ते भावनिक होत असते. आणि ते कविता करतात म्हणजे अशी कविता करते नाही सगळे कवी, प्रबोधन. आमचे संजय दोबाड्यांना सुद्धा माझ्यासारखं काही असं काही गाता येत नाही, काही करता येत नाही, पण अफलातून कवी आहे, एक लेखक आहे. आमचे तुकाराम चौधरी असतील, मधुचंद्र भुसारे असतील, किती आज खरंच सांगावं असं वाटतंय. वाळूदादा सोनवणेंचा आम्हाला आदर वाटतंय त्या माणसाबद्दल. किंवा आमचे प्राध्यापक मोतीराम देशमुख असतील, किंवा जे फडकी मासिकाचे जे संपादक आहेत ते असतील, ह्या माणसाबद्दल मला खूप आनंद वाटतो का त्यांनी एक समाजाची विचारश्रेणी, समाजाच्या रूढी त्यांनी निरपेक्षपणे इतक्या सडीत तोड मांडल्या, तर आज समाज त्यांनी जागृत होतो. फिरले, नुसतं असंच नाही केलं का प्रत्येक जागे जाऊन त्यांनी वास्तव मांडलं. आमचे एक अहमदनगरचे प्राध्यापक सहारे आहेत. माणसाचा अभ्यास चांगला आहे, आमचा अभ्यास कमी आहे, आम्ही फिरतोय म्हणून आमची फार शब्दावर पकड आहे अशी नाही. पण ही जी माणसं आहेत किंवा यांनी जे प्रबोधन केलेलं आहे, तर त्यांच्या खरंच म्हणजे ते फार याच्यासारखं आहे का जी त्यांनी जो समाज घडवला किंवा समाजात ज्याच्या वास्तव आहे त्याच्यावर जे लिहिलं, त्याच्यावर ज्या कविता केल्या, लिखाण केलं, अनेक मग वृत्तपत्रातून असो, माझ्यासारखा वृत्तपत्रातून लिहितो, सगळ्या गोष्टी लिहितो. कुणी कुणी कलाकार आहे, कुणी कलेतून काम करतंय, कुणी चित्रातून काम करतंय. पण समाजाची जागृती ते चित्रकार जरी असतील, कलाकार जरी असतील किंवा लेखक जरी असतील, कवी जरी असतील, पण ते समाजाशी इतके विसंगत आहेत आणि समाजाला एकरूप करण्यासाठी हा त्यांचा फार मोठा योगदान आहे. आणि हे साहजिकच आहे. अहो आमच्या इकडच्या खरं मी तुम्हाला खरं सांगतो, आमचे जे आता साहित्य संमेलन इकडं साहित्य संमेलन, इथं मोठं साहित्य संमेलन हे चाललं आहे ना. आमचं साहित्य संमेलन काय असतं तुम्हाला सांगू? आमच्या इकडं मला जर कधी फोन केला तर आमचं साहित्य संमेलन ते तुकाराम चौधरी आहेत. मी 4-5 मित्रांना फोन केला ना तर आम्हाला कुठला हॉल लागत नाही, कुठं काहीच लागत नाही. आमचं झाडाखाली साहित्य संमेलन असतंय, एखाद्या नदीच्या काठावर साहित्य संमेलन असतंय आणि तिथंच आम्ही 4-5 मित्र बसलो ना का एकमेकाच्या साहित्यावर आमच्या गप्पा चालतात. हे आमचं साहित्य संमेलन असतंय. काय सांगायचं, कधी नाही आम्हाला नको काहीच नाही. आम्ही भाकरी हे आणून आणि आम्ही तिथंच एकमेकांचे शब्द, तिथंच आमचं साहित्य संमेलन होतं. हे काय कामाला हे फार मोठमोठुले साहित्य संमेलन, इथे या तिथं या, नाव नोंदणी केला, हे दणदाणक्याचं घेणं देणं नाही. आणि याच्यातच आज ग्रामीण साहित्य संमेलन जे आपण म्हणतो ना का ग्रामीण 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 ग्रामीण, त्या एकदम भपकेबाज ही गोष्ट मुळातच नाही. आम्ही जातच नाही, आम्ही ठरवून ठेवलं आहे. आम्हाला मानानी का, तुम्हाला तिथं मानानी ना, आम्ही काय इकडे आहे का ग्रामीण आहे म्हणून का बोलवती नाही? अहो आमच्याकडे शब्द आहेत, तुमच्यासारखे आमच्याकडे अलंकारी आहे. तुम्ही 4 बोटे पुढं असतील ना, तुमच्या पुढं आहेत आम्ही, परंतु आम्ही तुमच्यातले आहे. जे साहित्याची जी सुरुवात झाली ती ग्रामीणामधून. आज ग्रामीण बघा ना, जे आज चित्रपट असतील, अनेक कथा असतील, त्या कुठल्या गाजल्या हो? जे साहित्य आहे ते कुठलं? जो ग्रामीण साहित्यिक आहे, ज्या ग्रामीण साहित्याची कला आहे त्याच्यातूनच गाजलं.
त्याच्यातूनच या बाकीच्या गोष्टी उदयास आल्या. आणि आत्ता निघाले काय याच्यात आत्ता एक चाललंय, मला वाईट वाटतंय. यावर्षी अपरिहामुळं ते रद्द केलं, पण नाशिकला साहित्य संमेलन होतं. अहो, आमच्या महाराष्ट्रातले ग्रामीण कुणीच नाही का? कुणीच त्या कमिटीवर नाही. हे का मी बोलतोय? हे खरी परिस्थिती आहे. आम्हाला काही बोलवलं काही नाही. आम्ही घरी जरी 4 मित्र बसते तर आमच्या प्रत्येक महिन्याला आमचं साहित्य संमेलन, मी मगाशी बोललो ते, आम्ही झाडाकडे बसतोय, रस्त्यात बसतोय आणि आमचे विचार, तो चित्रकार असो, तो कलाकार असो, आम्ही सगळ्यांना एकत्र आणतोय. नवोदित कवी असो, त्याला भाऊ शब्द चुकले तरी चालतील तुझे, तू धाडस कर फक्त. तिथं वेलंटी अलंकारी बारी यमकच आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्ही जुळवून घेताना त्याचा भय कमी करून टाकतोय. आणि म्हणून जी चळवळ आहे आमची, जी ग्रामीण आहे, मला खरंच वाटतंय का आता जी उलगुलान साहित्य चळवळ आहे, मी खरंच प्राध्यापक डाकोरे सरांना विनंती करणार आहे, सर, ही अतिशय चांगली तुमची कल्पना आहे, अतिशय चांगला तुमचा हा विचार आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे का आता तुम्ही जी ही चळवळ उभी केली ना, ही कधीतरी कागदावर येऊन द्या, एखाद्या मासिकावर येऊन द्या, बघा ना काय होतंय. लिहिणारे बरोबर लिहितील व लाय लोक आपले फार कला म्हणजे फार साहित्य काय त्यांना नव्हती. 90च्या दशकाच्या काळात किंवा 60च्या काळात जे दलित साहित्य आलं, ते नंतरच्या काळात आदिवासी साहित्य 1990 नंतर सुरू झालं. कोण होतं? कधीतरी ते आवारी गुरुजी लिहायचे. आवारी गुरुजी दादासाहेब बिडकरांनी, मी सांगत नाही, मी ज्या साहित्य क्षेत्राची ज्या साहित्य लोकांबरोबर आलो ते आता माझ्याबरोबर नाही. मी कुसुमाग्रजांबरोबर मी त्या माणसाला खरंच मी मानतोय, कारण त्या माणसाने माझ्यासाठी सर्व काही केलं. मी त्यांच्या सानिध्यात राहिलो. त्यांच्या सानिध्यात राहून अनेक महाराष्ट्रातले साहित्यिक असतील, कलाकार असतील, अनेक लोक असतील, यांची संगत मला मिळाली. पर्यायाने मी शेतीकडे वळलो. मला अजूनही कोणी सांगतात तुम्ही कोण आहे काय आहे, अरे मी शेतीचा आहे. मध्यंतरी कोणीतरी मला 2 जण भेटायला आले. ते म्हणे महाले साहेब कुठं राहतात? महाले साहेब हा रानात राहतोय इकडं. आणि जेव्हा भेटायला आले तेव्हा आळवट धरला तर नाका चिखलाची कपडी होती. भेटायला गेला, ओ तुम्ही महाले साहेब तुम्ही असं, मग का मी मातीतला आहे का? तुम्हाला खुर्चीत बसून दिसू? कुठं दिसणार? इथंच मी राहतोय, हा माझा अभिमान आहे. आणि म्हणून आज जे ग्रामीण साहित्यिक आहेत, ते ग्रामीण साहित्यिकांनी आता जी आदिवासी माणसाची जी चळवळ साहित्याची आहे ती इतकी प्रफुल्लित होते, इतक्या चांगल्या गोष्टी होतात. आणि अनेक मी आता जेव्हा काही लोकांचे विचार ऐकले तर खूप मोठे मोठे असतील, कामात व्यस्त असतील, पण त्यांचा योगदान आहे या ठिकाणी. कोणीतरी कुठल्या तरी प्रकारे तो योगदान देतोय. आणि तो योगदान देत असताना नक्कीच माणसं थोडेसे हे होतात, म्हणजे साहजिकच त्यांच्यासाठी वेळ देणं आवश्यकच आहे. आणि म्हणून जे आपण सांगतोय किंवा जी आता नवोदित कवी आहेत, जी चळवळ आहे, तर मी एवढंच करणार आहे का जी उलगुलान एक साहित्य चळवळ आहे, या साहित्य चळवळीमध्ये केवळ महाराष्ट्राच नाही तर देशातल्या अनेक कानाकोपऱ्यातले काही साहित्यिक आहेत. आणि ते साहित्यिक अगदी आपल्या मत, आपले विचार इथं मांडतात. आणि म्हणून ही उलगुलान एक साहित्यिक चळवळ आहे. ही आता केवळ आपण एकमेकाशी संवाद साधतोय, पण उलगुलान साहित्य चळवळीच्या मागे पुढे कधीतरी एखादं साहित्य संमेलन होईल. आपण एकत्र येणार आहोत, एकमेकांच्या भेटी होणार आहेत. आणि आपण पुढच्या पिढीला आपला ज्या ओळखी, जे नवोदित साहित्यिक आहेत ते एकत्र येणार आहेत. आपण याच्यामुळं मी यांच्यावरची जे काही कार्यकर्ते असतील, जे अनुभवी लोक असतील, त्यांना इतकीच विनंती असं सांगू इच्छितो का त्यांनी खरं तर याच्यासाठी जसं फडकी मासिक आहेत, अनेक मासिकं आहेत, मी अनेक मासिकातून काही वेळेस लिहत असतोय, पण एक आपलं स्वतंत्र व्यासपीठ, एक स्वतंत्र विभक्त होण्यासाठी, स्वतःचे विचार तिथं प्रगट करण्यासाठी एखादं जर मासिक आपण काढलं तर आपल्याकडं आता भरपूर खोलात जाऊन आपल्या संस्कृतीवर, आपल्या विचारावर, आपल्या क्रांतिकारावर, जे आपले क्रांतिकारक होऊन गेले, आपण सांगतो का त्यांचा इतिहास नाही. आज खरं सांगा, मी मध्यंतरीच्या काळात मी हा विषय असून थोडासा विषय माफ करा मला, कारण हे बोलणं खरंच अनिवार्य आहे.
कारण मध्यंतरीच्या काळात मला कोणीतरी सांगितलं का जे क्रांतिकारक होऊन गेलो राघोजी भांगरा हे ते, तसाच इथे एक नाना फरारी होऊन गेला. त्या नाना फराऱ्यांची मी माहिती काढताना तर तो अगदी माझ्या गावाजवळपासूनचा वेळेगावचा. मग जशी आज कोरोनाची साथ आलेली आहे, लाट आलेली आहे, तो लोक भयभीत झालेले आहेत. एकदम कुणीतरी ज्याचा त्याचा बचाव या करण्यासाठी तो हे ते करतो आहे. तर याच्यासाठी नाना फरारी हा वेळच आहे. त्या वेळेस मी एका म्हातारीला विचारलं, म्हणलं आजी काय झालं, नेमकं काय परिस्थिती काय होती. तर म्हणे माऊ ते वेळेस हैदन आली आणि ते हैदनीच्या वेळेस ते हैदन आल्या असताना अख्खी गावीचे गावी त्याच्यात ओस पडली. त्याच्यात बरेचसे लोक त्यावेळेस मेले गेले आणि त्याच्या कुटुंबात नाना फरारी हा एकमेव फक्त जगला. आणि तो जगला म्हणजे नाना फरारी म्हणून का त्याचं नाव, पण तो असा कोणालाही दम देत नव्हता. तो धनदांडगे माणसांना म्हणजे ब्रिटिश चळवळ असेल किंवा जी सावकारी असेल त्या सावकारीबद्दल तो लढला. तो जंगलात फिरला, त्यावेळेस ब्रिटिशांच्या विरोधात लढला. आणि अशा नाना फरारीने अगदी आदिवासींना कुठलाच हे दिला नाही. तर ते नाना फरारीची अशी आहे. आणि त्याच्याबरोबरचे काही मी नंतरची माहिती काढली का त्याबरोबर बरेच लोक जे शहीद झाले, ज्यांना फासावर जंगलात लटकवलं, त्यांची कुठं इतिहासात नोंद काहीच नाही. हे आधुनिक आताच्या तरुणांनी याचा शोध घेतला पाहिजे, ते लिहिलं पाहिजे, ते समाजाला दाखवलं पाहिजे. कारण बऱ्याचशा गोष्टी आपण विसरून चाललो आहे. म्हणजे ओघात काहीतरी करावं पण आपल्याला तो वेळ मिळत नाही. तर त्याच्यासाठी हे करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जसं सांगतो ना का प्रत्येक वर्षी झाडं लावा. अरे प्रत्येक वर्षी मी पाहतो का इतके झाडं लावतात, तोच खड्डा, तोच झाड. आपण शेतकरी, आपण आदिवासी आहे, झाड हे आपलं देव आहे. आपण का नाही लावावं? झाडं लावा, निसर्गाशी एकरूप व्हा, खरंच एकरूप व्हा. मला हात जोडून विनंती आहे. नुसतं फोटो काढण्यासाठी झाडं लावू नका मित्रांनो, अजिबात नाही. तुम्हाला प्रत्येक गावात ग्रामसभा आहे, ग्रामसभेचं महत्त्व कळा. नुसता फोटो काढायचा आणि 4 जणांना फेसबुक आणि व्हॉट्सअपला पाठवायचा, याला काही अर्थ नाही. अहो जो मधुर असतोय, मी त्याच्यावर एक तुम्हाला कविता सांगतो, वाटलं असतं का साहेबाचा एक फोटो आणि जो 1000 खड्डे खणतोय झाडं लावतोय, त्याचा कधी फोटो पाहिला का वर्तमानपत्रात किंवा पेपरला? कधीच नाही. आणि म्हणून जो मजूर असतोय, एक दृश्य नावाची एक तुम्हाला मी एक कविता अजून एक सादर करतोय. अधूनमधून मी कविता भरपूर आहे, पण मला काय तो सांगण्याची जराशी ही नसल्यामुळं माफ करा. तर माझी दृश्य नावाची एक कविता आहे का तो मजूर काय करतोय बघा. जो एक झाड लावतोय ना त्याचं 100 फोटो आणि बिचारा आहे ना त्याचा पगारही वेळेवर भेटत नाही आणि तो किती झाडं लावतोय त्याचा काही मोजमापच नाही. एक अशी आहे. ते एक दृश्य नावाची कविता आहे. दिवसामागून दिवस रोज येत राही, दिवसामागून दिवस रोज येत राही, झोळी भरली पूर्ण तरी समाधाना नाही. 500 झाडं लावली त्याचा कधीच फोटो नाही, 500 झाडं लावली त्याचा कधीच फोटो नाही. उघड्यावरती असतो संसार रोज आकाशाकडे पाही. माळराना उघड्यावर राहतोय, आकाशाकडे पाहायचा, रोज काम करायचं. डोंगरमाळ बोडके झाले विकत घेतात भाई, डोंगरमाळ बोडके झाले विकत घेतात भाई. रोप लावण्यासाठी पुढाऱ्यांची गाई. कपड्यावरती यांच्या एकही डाग नाही, कपड्यावरती यांच्या एकही डाग नाही. उघड्यावरती संसार असतो रोज आकाशाकडे पायी. कोटी कोटी रोप लावून सर्व काम केले साफ, कोटी कोटी रोप लावून सर्व काम केले साफ. 100 मजूर घेऊन आता घेत होता कामाचे माप. झाडे जगत अथवा मरोत याची काळजी नाही, झाडे मरत अथवा जगोत याची काळजी नाही. उघड्यावरती असतो संसार रोज आकाशाकडे पायी. खळगी भरण्यासाठी मजूर उन्हात तानात राबला, खळगी भरण्यासाठी मजूर उन्हात तानात राबला. 3 महिने काम करून निमा पगार कापला. घरच्याच हाजरीने भरून तरी यात सुख मिळत नाही, घरच्यांच्याच हाजरी भरून तरी यात सुख मिळत नाही. उघड्यावरती संसार असतो रोज आकाशाकडे पायी. प्रत्येक गावात मी पाहतो
खड्डे जेव्हा खणायचे असतात ना, तिथे 4-5 पुढारी असतात. बाकीचे कुणाचीच नको, पण त्याच्या घरची 4-5 माणसं असतात. आणि जे लोक खरोखर गरज आहे ना, खरोखर गरज असते त्याला, ते बिजारी नवरा बायको रोज काम करतात. आणि गावापासून कुठंतरी दूर काम असते ना, तर पहाटे सकाळी सकाळी काम करायचे असेही मी कुटुंब पाहिले. तर घरी जायचं, इथं यायचं, मग ते पोरं बिरं घेऊन रानातच राहतात बिचारे, काम करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी इतकी काम करतात. आणि ती इतकी झाडं लावतात, रोप खड्डं खणून रोपही लावतात. आणि मग उद्घाटनाला कोणीतरी मंत्री येतो, सफेद कपडे बिपडे अगदी टाकाटक. त्याचा फोटो घेतला, तात्पुरता फोटो घेतला, मीडिया आला, सगळं आला का त्याच्या वाटेला लागला. कधी बिचारा त्याच्या येऊन कधी वाटलं का त्यांनी का असं तिथं रोप लावलं किंवा झाडाला पाणी घातलं असा मंत्री पाहिला का? अहो, आतापर्यंत 50 कोटी झाडं लावलेत. आखे मंत्र्यांचे फोटो. कुठल्या मंत्र्यांनी इतका वनवा लागलाय? कुठला मंत्री युजवायला आला? कोणी येऊन पाणी घातलं? ही काळजी आपणच घेतोय, कारण ते करणारे आपणच आहोत आणि सगळे करणारे आपण आहोत. आणि तरी आपल्याला मी सांगतो का आपण वनवा लागतो, पण आपण जरी शिकार करायसाठी जातो का हो, रानभाज्या काहीतरी आणायला जातोय आणि म्हणून आपण वनवा लावतोय नाही, चुकून एखाद्या वेळेस चुकून म्हणून शिकाऱ्यांनी लावला. शिकारी लावला तर पूर्वीपासून आम्ही होतो ना, शिकार खेकड मासे येते करणं हा आमचा धर्मच आहे. म्हणून आम्ही जंगलातल्या वाघाला मारतोय असातला प्रकार नाही, कोल्हे डुकरं मारतोय असातला प्रकार नाही तो. आम्ही शिकार कंची करतोय. आम्ही जरी रानातच गेलो, जंगलात गेलो, तरी आमची शिकार कोणची असते? आम्ही रानभाज्या आणतोय, काही ना काहीतरी वेगळी आणतोय, म्हणून त्याच्यातला शिकार नाही. माझी एक शिकारी नावाची अजून एक कविता आहे, एक तुम्हाला ती शिकारी सांगतो, कारण हा विषय झाला म्हणून मी तुम्हाला शिकारी सांगतो का आदिवासी शिकारी आहे. आता सांगतो शिकारी करणं गुन्हा आहे म्हणून आम्ही पक्षी मारणं हे ते करणं हे आता नाही, आता प्रबोधन झालंय. त्यांना माहिती आहे का पक्षी आपले मित्र आहेत, हे सगळे आपले मित्र आहेत. पण शिकार करणं म्हणजे जंगलात शिकारीला जाणं म्हणजे केवळ बुवा काहीतरी मारूनच आणला अशातला प्रकार नाही. म्हणून माझी शिकार नावाची एक कविता आहे का, शेवटच्या क्षणी काय ओळी आहेत ना ते तुम्हाला आठवती. आता शिकारीला जातोय बघा कसं काय. कमरेला खोडगीनी त्यात असतो कोयता, कमरेला खोडगीनी त्यात असतो कोयता, गळ्यामध्ये तिरकामटा, पाठीवर बाणाचा बाता. मनगाटामध्ये गलोल आणि बटव्यामध्ये दगडी खडे, मनगाटामध्ये गलोर आणि बटव्यामध्ये दगडी खडे, चाल याची मर्दाची नदर असते चोहीकडे. बघा, निघला तरी त्याची नदर चोहीकडे असते. डोक्यावरती पागोटीनी कमरेला लंगोटी, डोक्यावरती पागोटीनी कमरेला लोगोटी, गार गोटी दगड खिशात चकमक असतेस आणि सोंगटी. ती चकमक आता आहे का नाही, पण ती बरेचशी वेळेस ना सोंगटी आणि चकमक राहायची, कारण काडीपेटी नसायची. त्याच्याकडे चकमक असली का तिनेच बिचाऱ्याने शिताचा पाणी विळायचा आणि ती विडी पेटवत चालला तो. कुऱ्हाड याच्या खांद्यावर जोडीला ही लेपाटी, ती लेपाटी भरेला असते का, कोणी काय भागात काय म्हणत असतील, पण त्याच्यात चिका असतोय आणि ती लेपाटी असते. कुऱ्हाड याच्या खांद्यावर जोडीला लेपाटी, शिकारीचा अंदाज असतो उजव्या हातात काठी. शिकार जर असली तर उजव्या हातात काठी पण असते. इतके सारं असूनही बाकी अंग उघडे, पायात याचे चपल नसे तरी याचे पाऊल पुढे. शिकारीला जाताना लय रानात रात्रीचे गेला तरी त्याच्या पायात चप्पलच मिळेल, अजिबात नाही. रानावनात भटकंती रान हिरवेगार, खडकावरती बसून हा कोयत्याला लावतो दार. खडकावर बसून, आता दगड नाही, कुर्दी दगडांनी धार लावायची कशाला तरी. झाडी वेली काट्यातून सुन्याव्याचा मार्ग, अंदाज येतो शिकारीचा, क्षणात उपसतो खर्ग. म्हणजे जर अंदाज आला तर लगेच खर्ग उपसणार. रात्र असोवा दिवस भीती नसते याला, शिकार जरी झाले नाही तरी सोबत असतो पाला. बघा, जर शिकार जरी झाली नाही तरी रानभाजीचा पाला आणतोय तो.
म्हणजे तीच शिकार. म्हणून काही नाही, तो रानात गेला तरी रिकामा हाताने नाही, वाघोटाचा आणेल, बोकरीचा पालाचा आणेल, कशाची तरी भाजीच आणेल, हा आपला वादी. आणि आता आमच्या इकडं काही पुढारी निघाले, इथं हे करा, तिथं करा, हे जंगल साफ करा, ते काम करा. अहो काय चाललंय तुमचा, हा काय तमाशा काय आहे? आज जंगलाचा तुम्ही म्हणे रानाचा मेवा, जंगलाचा मेवा, रानभाज्या पाहिजे. अरे रानभाज्या मिळतील कुठून? आज जंगल तुटलंय. आज मला सांगा, हेदीची झाडं नाही, कळंबाची झाडं नाही, आईन नाही, सातडा नाही, दामोडा नाही, अहो कितीतरी झाडं नाही, नामशेष होत चाललेत. मी आवाज उठवला याच्यावर. एक 2-4 दिवसापूर्वीची भयंकर माझ्यावर प्रसंग आहे. काय सांगायचं, ज्या ठिकाणी राहतो त्या माझ्या डोळ्यात देखत हजारो झाड जेव्हा तुटले जातात, याच्यावर कुणी आवाज उठवत नाही. का उठवू नाही? अशा वेळेस मला खरंच राग येतोय. मी त्यावेळेस सांगतो का तुम्ही का आमची ही संघटना, आमची ती संघटना, आमचे हे, त्या संघटना तुमच्या काय कामाचा? केवळ प्रबोधन करून आदिवासींचा विकास होणार नाही. कृती करा. नुसता एखाद्या संस्थेचा पुढारी झाला म्हणून तो फार मोठा पुढारी झाला, मी त्याला मुळीच किंमत देत नाही. राग आला तरी चालेल. तुम्हाला आदिवासींना मूळ प्रवाहात आणायची असेल, जी आदिवासीची जंगल संपत्ती आहे तीच नष्ट होण्याची मार्गे आहे. बाकीचा विकास, अहो विकास होणारच आहे ना. विकास आपला शिक्षणाचा विकास होणार आहे, बाकीचा विकास होणार आहे. आजही काही ठिकाणी लाईट नाही, सडक नाही. मी त्याच्यावरही वाटलं तुम्हाला एक माझी सडक नावाची कविता आहे, तेही सांगतो. पण आज जर जंगल वाचलं नाही, आज जंगल नाही म्हणून आपली शेती नाही. गेल्या 10, 15, 20 वर्षापासून मी ह्या गोष्टीसाठी मला दम येतात, हे ते करतात. का असं? मारणार तर कुणी आहे हो, सरळ सरळ. पण आज आदिवासींची इतकी लयलूट होते जंगलाची, वनांची गोष्ट मी सांगतोय का, ती वनाची इतकी का ज्या ठिकाणी आदिवासी आहे, वन हक्क कायदा झाला. वनांमधले आपण डोंगरदरीत राहतो. अहो काही कुटुंब अशी आहेत का मोहाची 5च झाडं आहेत, त्याच्यावर त्याचं कुटुंब आहे. आणि तिथे एक दहाड आहे, ते दहाडातलं मासे पाहायचे आणि मोहाची झाडं राखायची. असली आंब्याची झाडी किंवा बाकीची झाडी आहे म्हणजे आदिवासी अख्खा झाड तोडत नाही, तो छाटणी करतो. आणि झाडावर चढायच्या तोडायच्या अगोदर 100 टाईम पाया पडतोय. बिचारे ते झाडाला पाया पडतोय तो, तरच झाडावर चढतो. यांच्यासारखे नाही, यांनी उठायचं. आत्ता यंत्र आले, सपासप कुडाळी मारायच्या. माझ्या देखत जेव्हा अशा कुडाळी मारल्या तर मला झोप आली नाही. 2 दिवस झोप आली नाही. मला विनंती केली, ही बातमी लावायची नाही, मी घाबरणार नाही म्हणला. मी कुठल्याही गोष्टीला बळी पडलो नाही आणि मी ते केलं. मला 2 दिवस आले. बोला तुमचं काय आहे ते बोला. अरे तू बोलतो म्हणजे कुणाशी बोलतो, काय बोलतो? आणि म्हणून मला तेच वेळेस वाटलं की आता महाराष्ट्रात आदिवासींच्या इतक्या संघटना आहेत. मला खेद वाटतंय, वाईट वाटतंय. विकास होणार आहे, शिक्षण होणार आहे, नाही काही. पण मुळातच आता ज्या जंगलाचा वास होतोय, ज्या जंगल नष्ट होतोय, त्या जंगलासाठी जर आम्ही जर देऊ शकलो नाही ना, तर सह्याद्रीच्या कुशीत जो पाणी पडतोय का इथून आमच्याच याच्याहून हा पडणार नाही. ह्या वर्षी मला इतका अनुभव इतका बेकार आला का ही परिस्थिती दिवसेंदिवस इतकी भयानक होणार आहे. आणि त्याच्यासाठी मी हात जोडून सांगतो का तुम्ही खरंच, एक कळकळीची विनंती आहे माझी का तुम्ही जेवढ्या संघटना असतील, माझ्या पाठीमागं नाही असं नाही, आपण एकत्र होऊ. आपल्यात खूप विद्वान आहेत वो लोक, खूप आमचे एकनाथ भोयेसारखे माणसं, खूप अनुभव आहे, विद्वान माणसं आहेत. त्यांचा आधार घेऊ. काही आपल्यातले शिक्षक असतील, कुठं नोकरीला असतील, त्यांचे पण अनुभव खूप मोठे आहेत. काही सरकारी नोकरीत असतील, कुणीतरी असतील, त्यांचा अनुभव, त्यांचं तुमची फक्त आम्हाला गरज आहे. तुम्ही फक्त याच्यासाठी लढा. जसे तुम्ही लढताना कुठल्याही गोष्टीसाठी, फक्त जंगलासाठी लढा. जंगलासाठी, जंगल आणि जमीन. अहो आदिवासींच्या जमिनीसुद्धा आता गिळंकृत चालल्या. इतर लोक आता आदिवासींच्या जमिनी घेतात, जनरल करून विकतात. हे आमच्या भोवताली येऊन पहा. ज्या झाडाखं बसायचो ना, मी ज्या झाडाखं बसायचो त्याला कंपाऊंड मारली. तिथंच आमचा सखादाजी, बुध्यादाजी, पांड्यादाजी,
अरे रुजूक तिथंच आमची व्हायची, आज ते झाड आम्हाला बसायची जागा ठेवली नाही हो माळ रानावर. आता जेव्हा जातोय ना आम्ही, वाईट वाटतंय ते ठिकाणी, काय सांगायचं. सगळ्यांनी कंपाऊंड सगळा जमीन दोस्त करून टाकायची. जे एखादा माळ आहे याला उंबर माळी सांग, याला काय असं, हे सगळं साफ करून टाकलं. आणि म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे का तुम्ही काहीही करा, बाकीच्या गोष्टी सोडा, पण जे आपलं वैभव आहे, जे आपलं जंगल आहे, तुमचे कुठल्याही पक्षाचं असो, तुमचं राजकारण करा असं मी नाही म्हणत, अजिबात जरूर करा, राजकारण खरंच करा, पण एक वेळ मात्र आपण जंगलासाठी या. आणि म्हणून तुम्हाला सांगतो काय परिस्थिती होत आहे. कविता काही लयबद्ध नाही, पण माझी एक ठेस नावाची कविता आहे. मी अजूनही कुपोषण पाहतो या ग्रामीण भागात, कुठं काय काय कसं काय काय चालतंय. तर ती एक ठेच, एक थोडासा एक सोगत म्हणून एक तुम्हाला मी सादर करतो का काय आहे का. ठेस नावाचे माझा एक हे आहे, ते मी तुम्हाला सांगतो का. जेव्हा आमच्या पापण्यात ओलावा दिसतो, जेव्हा आमच्या पापण्यात ओलावा दिसतो, ते जाणून घेण्याची दानत का नसते. जेव्हा आमच्या पापण्यात ओलावा दिसतो, ते जाणून घेण्याची दानत का नसते. तो आनंदाचा की कौर्याचा, तो क्षमताचा की विषमतेचा. तो उमाळा तुमचा काही क्षण, तो उमाळा तुमचा काही क्षण, वैभवशाली गौरवशाली महाराष्ट्राबद्दल पाठांतरित कितीतरी शब्द, पाठांतरित कितीतरी शब्दात किती अचूकता दर्शवतात, किती अचूकता दर्शवतात. छत्रपती फुले, शाहू, आंबेडकर इतकं पाठ झालं की बस, मग आठवतो त्यांना पुरोगामी महाराष्ट्र. या लोकांना मग आठवतो त्यांना पुरोगामी महाराष्ट्र. पण त्यांचे हस्तक इथे नाही थांबत, पण त्यांचे हस्तक इथे नाही थांबत. त्यांच्या हृदयातून नव्हे तर वरवर तोंडातून हवे तरंगणारे स्वतःसाठी कुशल. त्यांच्या तोंडातून काही शब्द निघतात, कुशल, कार्यसम्राट, मुसिद्दी, लोकप्रिय, जाणता राजा इतके सारे असूनही खिशातली काहिरात नाही थांबत.